घाई करू नका। हा वाहणारा हायवे आहे आणि ही आपल्या कंपाऊंडमध्ये आपली स्वतःची गाडी आलेली आहे। ती फिरून या आपल्या रेस्टॉरंटच्या पुढच्या भागातील कार कॅम्पिंगसाठी ओव्हरलँडर्ससाठी ही जागा खूप छान आहे। हे मस्तपैकी एक असा प्लॅटू आहे। अशा ठिकाणी आहे की इथून समुद्र पण दिसतो दूरवर, परंतु हा कोकणातल्या पठारावर आहे। इथे सर्व प्रकारच्या सोयी पण उपलब्ध आहे। कारलँडर्सना काय लागतं, जिथे कार छान सपाट उभ्या करता येतील असं ग्राउंड, त्याच्याबरोबर तिथे कार पार्किंगची परवानगी, त्याचबरोबर ज्याला आपण सिक्युरिटी सुरक्षा म्हणतो ती, आणि पिण्याचं पाणी सोडूनचं वापरासाठीचं पाण्याचा स्रोत, मग ती विहीर असेल किंवा पंप करून असलेलं पाणी असेल, हे सर्व इथे उपलब्ध आहे। त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर प्लाटूच्या चारी बाजूनी एकेकाळी तळं बनवण्याच्या उद्देशाने केलेलं डीप खंदक पण आहे। आता इकडे जांभा दगड असल्यामुळे खूप उपाय करूनही त्याच्यात पाणी थांबू शकलं नाही। हा वेगळा भाग। आयत्या वेळी एखाद्याला वाटलं की आज आपल्याला सकाळचा नाश्ता नाही करायचा आहे, तर इथे रेस्टॉरंट आहे। त्याचप्रमाणे कार कॅम्पिंगमध्ये कारमध्ये खाणं बनवलं जातं। रात्री कारमध्ये किंवा टेंटमध्ये किंवा रूफटॉप टेंटमध्ये झोपण्याची व्यवस्था होते। पण एखाद वेळेला वाटलं नाश्ता जेवण आपण घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी हे किफायतशीर आणि उत्तम सोय असलेलं रेस्टॉरंट आहे। आपल्याला दिसतंय रेस्टॉरंटच्या दारामध्ये एक कार्यक्रम करण्यासाठी मोठं लॉन आहे। त्याच्या पुढे एक डॉर्मेंट्री आहे, ज्याच्यात 8 जणांची सोय आहे। त्याच्या पुढे हे 4 बंगले आहेत। आता ह्याचा उल्लेख का केला? अचानक काहीतरी वाटलं की 4 दिवस सतत कॅम्पिंग केलेलं आहे, तर 5व्या दिवशी रूममध्ये झोपूया, तर ती पण सोय इथे एकेच ठिकाणी उपलब्ध आहे। आणि असा सीन कदाचित किंवा अशी सोय कदाचित कोकणामध्ये दुसरे कुठेही सापडणार नाही, की जेव्हा तुम्ही कोकणात असून पण पठारावर आहात आणि दिलेल्या सगळ्या सोयीनिशी ही जागा आहे। ही जागा एवढी सोयीची आहे की समोर जर आपल्याला ट्रक जाताना दिसत असेल, तर तो मुंबई गोवा समुद्र मार्गाचा भाग आहे। ह्याची कामं झपाट्याने चालू आहेत, पण सध्याचं लोकेशन जे आहे हे वेंगुर्ल्यापासून 7 किलोमीटरवर आहे। गोव्यापासून आपण धरून चला असंच 50-60 किलोमीटरवर आहे।
आणि छान जागा आहे की इथून आपण अखंड गोव्याचे किनारे, अखंड कोकणचे किनारे फिरून कवर करू शकतो. इथे 4 बंगले आहेत, AC आहेत, नॉन AC आहेत. इतकं सुखद संध्याकाळ आहे की याचा आनंद काही औरच आहे. आता आपण डॉर्मेंटरीच्या जवळ आलेलो आहोत, ज्याच्यात उत्तमपैकी 8 जणांची शाही राहण्याची सोय आहे. सामान, कपड्यांसाठी कपाटं आहेत. 2 भव्य टॉयलेट्स पण आहेत. ही एक अख्खी प्रॉपर्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी आपण मगाशी गेलो होतो. आणि हे ते पाण्यासाठी बनवलेलं, ज्याचं तळं होऊ शकेल असं खंदक आहे. दुतर्फा बगीचा, अगदी आल्हाददायक, आनंद देणारी व्यवस्था आहे. आपण आता रेस्टॉरंटकडे जात आहोत. रेस्टॉरंटला दोन्ही बाजूनी एंट्री आहे. इकडूनची एंट्री आपल्याला दिसत आहे, पण तशीच मागच्या बाजूनी एंट्री आहे. मागचा व्ह्यू आपल्याला देणार आहे. समोर दिसतं आहे ते रात्री जेव्हा इथे लॉनमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा तंदूर रोटीपासून किचन लागण्याची ती जागा आहे, जी लाल रंगात आहे. या कॅम्पसमध्ये पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. दैनंदिन लागणाऱ्या पाण्याचे, पिण्याचं पाणी इथे आपण बाहेरचं वापरतो, ज्याला पॅक वॉटर म्हणतो, परंतु बाकी सर्व गोष्टींसाठी मुबलक पाणी आहे. हा एक दुसरा एरिया आहे जो या प्रॉपर्टीच्या एंट्रन्सच्या जवळ आहे. माझ्या मते इथे पण 20-25 गाड्या राहू शकतात. हे प्रॉपर्टीच्या मॅनेजमेंटचं वसतिस्थान, रेसिडन्स आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम सेवा इथे प्राप्त होऊ शकते. हा या प्रॉपर्टीच्या रेस्टॉरंटचा इकडून चढण्याचा जिना आहे. आणि आपण पुढे चालत जे चाललो आहोत ते प्रॉपर्टीच्या एंट्रन्सकडे जात आहोत. आपण अगोदर प्रॉपर्टी आतून बघितली, पण आता हा जो रस्ता आहे आपल्यासमोर, हा समुद्री महामार्ग आहे, गोवा मुंबई. आता आपण रस्त्याची दिशा बघतोय, ही मुंबईकडून पुढे येऊन मालवण करून येते आहे आणि पुढे वेंगुर्ल्याच्या दिशेने जाऊन ती गोव्याला जाईल. हा समोरचा जो पट्टा आहे तिथे खाली समुद्र आहे, जो वरच्या आपल्या प्रॉपर्टीमधून दिसू पण शकतो. हा आहे प्रॉपर्टीचा एंट्रन्स, ॲक्वा फ्लोरिस्टा लेक रिसॉर्ट. आपण अगोदर पार्किंगची व्यवस्था आणि आतल्या सुखसोयी बघितलेल्या आहेत. इथे आपल्याला दिसेल उत्तम फूड, इंडियन, चायनीज, मालवणी, व्हेज, नॉनव्हेज, व्हेज थाळी
उत्तम अकोमोडेशन आहे. खाली फोन नंबर आहेत, ते आपण व्हिडिओ पॉज करून टिपू शकता. 2 भव्य एंट्रन्स आहेत आणि असं करत करत आपण मगाशी ज्या एक 20-25 गाड्या पार्क होतील अशा ठिकाणी जे आलो आहोत, त्या ह्या भव्य ठिकाणी आपण येऊ शकतो. आणि परत समोर दिसते तिथे उतरती शेड आहे, ते आपलं रेस्टॉरंट आहे. ज्या कोणाला आपल्या मित्रमंडळींसह कार कॅम्पिंगसाठी यायचं आहे, तिथे मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या सोयी म्हणजे उपलब्ध जागा, संमती सकट, त्याच्यानंतर जी रिक्वायर्ड सिक्युरिटी असते, कारण ह्या प्रॉपर्टीला चारी बाजूनी कंपाऊंड आहे, ती इथे उपलब्ध आहे. पिण्याचं पाणी पॅक वॉटर आपण वापरलं किंवा घरून 20 लिटरचे कॅन आणले तरी बाकी लागणारं पाणी इथे मुबलक उपलब्ध आहे. गरज वाटल्यास ह्याच रेस्टॉरंटच्या पहिल्या भागामध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे. तर अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे. आपले मित्रमंडळी आपण कधीही कार कॅम्पिंगच्या उद्देशाने इथे येऊ शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. जास्तीत जास्त मित्र एकत्र या. आपल्याला कॅम्पफायर जानेवारीत आणलं 1-2 तारीखला. 1 तारीख नाही, 3-4 तारीखला आणला आहे.